शिवसेनेनं जे केलं ते डीएमकेने केलंय ना. शिवसेनेनं जे केलंय ते तृणमूल काँग्रेसनं पण केलंय. पण राष्ट्रविघातक म्हणून बदनाम कोण होतं? दोन्ही सेना बदनाम होतात. म्हणजे त्यांची कृती समर्थनीय आहे असं मी म्हणत नाही. पण त्यांच्या असमर्थनीय कृतीच्या पलीकडे त्यांच्या ज्या 10 समर्थनीय कृती आहेत, त्याच्याकडेही बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह देशामध्ये काय आहे, की हे गुंड आहेत, हे मवाली आहेत. म्हणजे जर तुम्ही काही बरं करून सुद्धा एखाद्या समाजाचं लेबलिंग तुम्ही गुंड, मवाली, रिग्रेसिव्ह, देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे असंच करत असाल, तर लोक असं म्हणतील की तुम्ही काहीही केलं तरी आमचं हेच लेबल असेल तर आम्ही तेच करू. मी ह्या लेबलासाठी डीएमकेला कोण तिथे विचारायची हिंमत नाही करत. अगदी 20 वर्ष जुन्या ममता बॅनर्जीला कोणी देशविघातक म्हणत नाही. आसाम गण परिषदेला कोणी म्हणत नाही. पण महाराष्ट्राच्या बाबतीत हे का म्हणतात? कारण महाराष्ट्र हे भांडवलाचा साठा असलेलं राज्य आहे आणि भांडवलाचे जे मक्तेदार आहेत ते तुमची राष्ट्रवादाची आयडिया डिफाईन करतात. मुंबई महाराष्ट्रात का पाहिजे? महाराष्ट्र भारतात का पाहिजे? कारण भांडवल आमच्या हातात पाहिजे. म्हणजे हे मुंबईवरचं प्रेम नाही, हे महाराष्ट्रावरचं प्रेम नाही, हे भारतावरचं प्रेम नाही, हे भांडवलाच्या मक्तेदारीच्या नियंत्रणाचा आग्रहाचा भाग आहे.